गोळ्या खाऊन तुम्ही जर उठलात तर पुन्हा विश्रांती. पुन्हा उडायचं कसं आडवं बोलता आम्ही म्हण की का उठलं आराम करतोय. हे बघ हे येणारी वेळ वैरी आहे. बरोबर. आपण दोघांनी डोळ्यात तेल घालून पहारा करणं गरजेचं आहे. मी तुला एक सांगतो. सांग. दोघांनी जर जागात बसलं तर दोघाला बी झोप येणार नाही. नाही बरोबर आहे बरोबर. हरामखोर काय बोलून गेला माहित आहे ना 3 दिवसाच्या आत तुला यम सदनाची वाट दाखवीन म्हणून. आणि ती बोललेलं खरं केल्याशिवाय राहणार नाही. निम्मा पाहिला तुझा झाला पाहिजे निम्मा माझा झाला पाहिजे. रात वाटून घेऊया का? घे असं करूया. आता किती वाजले ते आहे बघ. आता 2 धर. 1:30 वाजले. 1:30 वाजले तर पण 2 धरून चाल. बर 1:30 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत मी झोप काय झालं बघ. तुला पटतंय का बघ? रात्री मी वाटून घेऊया. झोप 2:30 वाजता उठलो मला पाणी वगैरे गरम करून दे. पाणी हे गरम करून देतील का? 2:30 वाजल्यापासून उठल्यावर उठल्यावर 2:30 वाजता उठलो. 2:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत मी कलंडतो. पुन्हा अजून उठतो. 4:30 ला उठल्यावर ना काय तर नाश्त्याला काय करतोस? काय नाश्त्याला तुला काय तुझ्या मी तुझी बायको आहे मला झोपल्यावर अजून उठतो कलंडतो नाश्ता दे हरामखोर. झोप. सगळी रात मलाच झाली का? नाही झोप. बरं मी झोपतो. आम्ही असल्यावर पाखरू सुद्धा फिरत नाही. रात्र वैरेचे जागा राहा. झोप झोपू आम्ही. झोप इकडे पाहिजे इकडे झोप इकडे मला तिकडे झोपतो तुझो रे. झोप इकडे इकडे काय त्याची काळजी करू नको मी तुला उठवतोय. झोप. पालत कशा झोपतोय? सरळ झोप. झोपला. त्याच्या अगोदर मला झोप आली या पण हे अवलाद कवा झोपतोय तिची जो वाट बघतोय. हे झोपलंय तर आपण बी झोपा माहिती. शांत झोपलाय. पटकन काम करायचं. बायकोला सांगितलं होतं कालवणात खरडा टाकू नको आणि नेमकाच त्या जागेला खरडा अडकला या. बघ झाली या. कुठंतरी आवला झोपल्या तो जवळच कुठं तर संडास करावा म्हणजे झाला. बहुतेक काळा दगड दिसतोय. त्या दगडालाच हागव म्हणजे झालं. हागलू पण ढोंगान धुवायला पाणी कुठं आहे? आता काय तू पाणी नाही काय नाही त्याला ढोंगान पुसतो. आणि गालावरची खरी तुझ्या लावी येईल मला. आणि गालावरची खरी तुझ्या लावी येईल मला. काय सांगू तुला एक मोका दे मोका दे एक मोका दे मोका दे मोका दे झोपा.
आयला मुतान पोट फुगले झोपत सपाटले घाण पडले जायला त्याला ह्या अवलाद लागल्या घोरायला आणि ह्या अवलादीन माकून कोण तरी माझी कंबर तोडल्यावर लघवी करून पाठदेशी म्हणून झोपामय झालं दांडगी आपदा झाली कोण आलाय रे मी पाहिलाय रे अरे का लपतू रे दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून हा गाय बसला ग बाई बसला झोप अंगावरती लघवी केली कारण शेवटची लघवीन तुमचं संडास आहे पहिला या हरामखोराला वरती पाठवतो आणि मग त्याचा नंबर घेतो जातोयस कुठं रे पळून गेला हा माझ्या हातून वाचूच शकत नाही मरतोयस ना दोघही पळून गेले ते माझ्या हातचे कुत्रे आहेत त्यांना कसं चूप करायचं हे माझ्या हातात आहे पण याचा काटा मी आज काढणार काय करू बाई अहो दरबार मधनं कुणीच आले नाही महाराज तर आजारी आहेत मी हवालदारांनी सांगितलेलं होतं अरे त्यासने काही कमी जास्त झालं तर मला कळवा पण कुणीच आले नाही कुठे गेलेत काय माहिती आपण जाऊन बघावं अरे अहो दिवस वरती किती आलेला आहे आणि तुम्ही अजून झोपला उठा ना महाराज अहो किती झोपायचं असतं औलाद हे जोडवालिया काय सांग लगा महाराजांचा खून झाला तुला निजून जागा म्हणतो यायचा नालायक निजून माणूस जागा राहतं का लेखा हा तरी एक डोळा उघडा ठेवला होता मी एक झोपला होता आणि एक जागा होता. तुझ्या आईचा नालायक तुझ्या एक डोळा तर आता एक काम करू बोलायचं बोलो हा आता मुलांना तेवढं बोलूया हा. हो युवराज महाराजांनी मनोरमत आहे वसंत बोला वसंत महाराज वेणुताई कुठे गेले चला या लवकर अरे पण झालं तरी काय तुम्ही आता जाता दरबार जाऊ जाऊ तुमचा
तुमच्या वाटल्याचा खून कोणी केला? काय हो तुमच्या होय आम्ही काय लबाड बोलतोय खून कोणी केला? जा, जा, जा. रतात जीवले ग माझा सखा ग मला सोडून माझा सखा ग मला सोडून गेला काही मी करू कोणाला बोलू काही मी करू कोणाला बोलू जीवले ग माझा सखा ग मला सोडून गेला जीवले ग माझा सखा ग मला सोडून गेला बाबा बाबा उठा बाबा 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 मुलांचे माया वाहने रडू लागले बाप बाबा काय करू आता पहारेकरी बाबा पहारेकरी कोणत्या हरामखोराने केला काय माहित आहे? तात्या साहेबांना ताबडतोब बोलवून घ्या. हो, हो. बरं. हो, हो. तुम्ही दुःख करू नका. हो तात्यासाहेब हो तात्यासाहेब हो कुलसिंग महाराज अहो तुम्ही दरबारमध्ये निवांत आहे. तुम्हाला काय माहिती पडली का नाही? अरे काय असणार आहे राज दरबार सगळं काय शुल्क असतं काय 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 करणार आहे ओय हं? महाराजांचा खून कोणी केला? राजांचा खून कोणी केला हा कोणी केला आणि तेव्हा कोणी केला आम्हाला जर माहित असता तर त्याच्या आईला उस्मान लावला असता ना नाही. तो आम्हाला गावा पाहिजे त्याच्या आईला गाडवलं गावा पाहिजे होता. हे काय घरात नाही तुम्ही हं? इथं काय घडलं कशाची वेळ देतोस तू मग पण महाराजांचा खून गावात दहा मला दहाचा पालन करता मरू नये. आज महाराज मेले आमच्या बायका मला तर काय होणार? कुठे आहे तुम्हाला जावा. चल. हं? किती काळजीने रडतो याच्या आईला गाडव लावला याच्या बघितले का? नासक्या डोळ्यातनं कुसक पाणी पाडायला लागलंय. किती काळजीने रडायला लागलाय. तुला म्हणलो तुला का हा? हा एक एक वर पारा करून दोघं बी झोपलो जखमा. आल्या का कशाचा पारा करतोय या औलाद असले आहे म्हणून आपल्याला काय माहित आहे. असं ठीक आहे. जाऊ दे, काय आहे ना आपल्याला. दादा आधार गेला की रे या आईला गाडव लावला तुझ्या. ए पोरा ए पोरा माझा भाऊ मेलाय दादा ए दादा बाबा आता कधी येणार नाही ते का ताई ताई आज आपण आपल्या बापाच्या पायाला पोरकत ए पोरानू ए
अरे जाऊ द्या की आता काय होणारी गोष्टी माझ्या मुलाला. आई काय काय झालं गे आपल्याला पोरकी करून गेले. मला वाटत नव्हतं असं, पण त्या देवालाच बघवलं नाही का काय काय माहित नाही. दादा हे बघा आता जास्त रडत बसू नका. प्रेताची विल्हेवाट लावा. आपल्या प्रेताची विल्हेवाट लावायच्या अगोदर माझ्या भावाचा दर्शन घ्या. घ्या दर्शन. परत नाही दर्शन ना घ्या दर्शन. मला बी नाही वाईट वाटतंय. पण तात्यासाहेब, आज या दुःखीमय वातावरणात माझ्या बापाच्या प्रेतासमोर माझी एक प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा आहे एवढीच की ज्याने जिनाला धमाधमाच्या जन्मदाच्या बापावर घात केलाय, त्या नराधमाच्या रक्ताचा टिळा ज्यावेळी या सिंहासनाला लावेन, त्याच वेळी युवराज हे नाव या जगाला सांगेन. त्याच वेळी युवराज हे नाव या जगाला अरे तू अन्न नाहीस, तुला काही कळत नाही. तू दर्शन घे बाप्पाचं शेवटचं. मला बी नाही वाईट वाटतंय की रे काय करू. आईला गाडो लावला तुझ्या. बघितलं बघ कसा वेळ. जागृत बघतो सारे इकडे काय त्याची विल्हेवाट लावायची आहे. कशी लाव कशी लाव. मी सांगतो तशी लावायची. सांगा. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं कुत्र मरतं जीवाभावाचं, मग त्या कुत्र्याला तो काही उचलून नेत नाही किंवा गाडीत घालत नाही. कसा नाही तो. आता आम्हाला माहित आहे. त्याच्या पायाला रस्सी बांधतो आणि फरफटत खेचून नेत असतो. तसाच अंत्यविधी झाला पाहिजे कुत्र्यासारखा. फरफटत स्मशानभूमीपर्यंत न्यायचा आणि अजिबात तसली हौस मौस करायची नाही. कोणाला नामकन थमकन नाही. कुत्र्याच्या मौतीनं त्याला टाकायचंय स्मशानभूमीत. मला काय करूया मग. तू सांग आता काय करू. जडलंय उचलत आयला ही दोघांना उचलून झडलंय. हे असं करूया काय करू. टोपतोय का जरा. सांगायला काय झालं. ते टोपसून मला हलकं होतं. मग काय खांद्यावर घेतो का. हा खांद्यावर माझ्या घेतो कोणी बघ. तू सावत्र मागडनं उचल. हो नाहीतर मी हाय पायात आतो. नाही मी घेऊ. मी तू घेतो मग. मडबे मस्तीला आलेला आहे आणि नेमकं जागेवर सरतय खाली. नेमकं जागा बस चुप्पी करत नाही. त्याला वर ढकल. वर ढकल. मेल्यावर तर कुणाला बस केलं का. कसं वाटलं तुला. मला चिचा खा वाटायला लागले रे. हा तू आता तुझं देव तुला दिवस गेलो वाटतं. अवलादीच्या आत तुला सांगितलं होती माझ्या खांद्यावर नको का. अरे ते अवलाद कशाने मला झालं नसतं. मग माझा पित्ता पाडला असता. झालं या
दरबार मध्ये आपण सावध राहणं गरजेचं. कुसिंगला बोलो. हा कुसिंगला हाक मार. हो कुसिंग महाराज. कुसिंग महाराज. अरे इथं बोलून काय करतोय त्यांना? अरे किती सगळी चुका तुकात आहे ती रे का? टाकलं म्हणून सांगून जाऊया की त्याला काय. त्याला सांगूया. हा पेट टाकून आलो. त्याला टाकलं म्हणून तो आता ऐकल का? महाराज काम व्यवस्थित केलं. सगळं काम फत्ते केलं ना? कड्यावनं ढकलून दिला. हं? कड्यावनं ढकलून दिलं. वा! आम्ही याला म्हणतो तू कड्यावर टाकाय नको डोसकं बिस्क फुटल. मेलेल्या माणसा दोष कपुटल त्याला कळतंय. याच्या नादात तुझ्या डोसकं फुटल. मेला ना मेला. मग बाद झालं. बाकीचं काय बोलायचं नाही. तुमचं इनाम तुम्हाला मी. चला चालते व्हा. आम्ही जाऊ का मग? जाऊ का आम्ही? कुठं? मग कुठं काय इथं थांबू काय? मी बोललो तुझा. हा हा बरोबर बोल वा. काय झालं का नाही तर बोलवा मला. आता अपना खेल चालू. अपना खेल ऐसा चालू के बस सब कहते रहेंगे वाह क्रोर सिंग. आता वहिनी साहेबांनी वहिनी साहेब म्हणावं तर भाऊ मेलाय. राणी सरकार जर म्हणावं तर काय असेच हाक मारतो. अहो महाराज आहेत का कोण? महालात कोण आहे? काय म्हणताय? राणी सरकार. मला काय ते आता दुःख झालंय. नवरा मेल्यावर बाय ते गप बसत असेल का रडते सारखे. असं? हा डोळ्यातनं पाणी थांब नाही. एवढं दुःख झालंय त्याचं. ठीक आहे. हा तुम्ही पाठवून द्या. मध्ये मध्ये लडबड करू नका. बरं बरं आणि ठीक तुम्ही इथनं पुढे थांबायचं नाही तर आहे. आता कशाला ते- थांबते? त्याला आम्हाला बोलव एवढं बोलव. आहे साहेब या. कुलसिंग महाराज बोलवतात तुम्हाला. काय काम आहे? काय आम्हाला तुम्ही काय सांगा. त्या अवलादीचा माणूस नव्हता. सांगा गेल बघा. भाऊजी बोलवण्याचे कारण? बोलवण्याचं कारण समजेलच. पण मी एक तुम्हाला विनंती करतोय. आता काय झाले गेलं सगळं संपून गेले. जगाला जगायला कोण आलंय? प्रत्येक जण जाणार आहे. पण तितकं दुःख करून घेऊ नका. 2 पोरासनी धीर द्या आणि तुम्ही जास्त शोक करू नका. भाऊजी काय हो या दरबारमध्ये सगळा अंधार पडलेला आहे. राजगादीकडे बघवत नाही. काय घडलं आणि कसं घडलं काही देखील माहित नाही. भाऊजी माझी 2 पोरे आणि मी पोरकी झाली हो. भाऊजी आता आम्हाला आधार फक्त तुमचाच आहे. आता बंद करा हे सगळं. माझं काळी उघड हलवू नका. माझं काळी हलतंय तुम्ही रडल्यावर. भाऊजी तुम्हाला तसं वाटतंय. आम्हाला काही वाटत असं. अवघात झालं गेलं सगळं संपून गेले आता. आणि मला परत भाऊजी म्हणायचं नाही. काय नाही चालणार मला. आहे साहेब या. कुलसिंग महाराज बोलवतात तुम्हाला. काय काम आहे? काय आम्हाला तुम्ही काय सांगा. त्या अवलादीचा माणूस नव्हता. सांगा गेल बघा. भाऊजी बोलवण्याचे कारण? बोलवण्याचं कारण समजेलच. पण मी एक तुम्हाला विनंती करतोय. आता काय झाले गेलं सगळं संपून गेले. जगाला जगायला कोण आलंय? प्रत्येक जण जाणार आहे. पण तितकं दुःख करून घेऊ नका. 2 पोरासनी धीर द्या आणि तुम्ही जास्त शोक करू नका. भाऊजी काय हो या दरबारमध्ये सगळा अंधार पडलेला आहे. राजगादीकडे बघवत नाही. काय घडलं आणि कसं घडलं काही देखील माहित नाही. भाऊजी माझी 2 पोरे आणि मी पोरकी झाली हो. भाऊजी आता आम्हाला आधार फक्त तुमचाच आहे. आता बंद करा हे सगळं.
माझं काळी उघड हलवू नका, माझं काळी हलतंय तुम्ही रडल्यावर. भाऊजी तुम्हाला तसं वाटतंय, आम्हाला काही वाटत असं. का झालं गेलं सगळं संपून गेले आता, आणि मला परत भाऊजी म्हणायचं नाही. काय नाही चालणार मला भाऊजी म्हटल्यानं. मी तुम्हाला आतापर्यंत काय काय म्हणून बोलू, हाक मारली. वहिनी म्हणावं तर भाऊ माझा गेला निघून, कसं वहिनी म्हणायचं. महाराणी म्हणावा तर सिंहासनावर आता बसण्याचा अधिकार नाही, मग महाराणी कसं म्हणायचं. तेव्हा मी तुम्हाला तुम्ही भाऊजी म्हणायचं नाही. मी तुम्हाला आज काय म्हणायचं काय तुम्हाला भाऊजी. सत्यवती. भाऊजी वा, वहिनीवरनं सत्यवतीवर आले. दारू पेले वाटतं. मी चांगला शुद्धीत आहे, दररोज दारू पित नाही मी. हो हा, सुट्टीत असून सुद्धा असं बोलता का का. काय झालं. कारण काय त्याला. कारण काय. आता या तुमच्या राजगादीवर किंवा या प्रजेछत्रेवरती कोणाचं लक्ष द्यायला कोण. आता मेला तो मेला, मग आता त्याच्या जागेवर कोण. मीच ना, हे म्हणतोय मी. भाऊजी भाऊजी नाही, क्रूर सिंग. तुम्ही का हा काही म्हणा, हा. पण मी माझं नातं सोडणार नाही. का. तुझ्यासारखी बोकडाची अवलाद नाही माझी. माझ्या डोळ्यात वळक आहे. किती केले तर मी भाऊजा आहे तुझी. भाऊजाकडे बघताना नजर खाली असावी, वरती नाही. भाऊचं म्हणजे एक आई समान असते. मला तू शहाणपणा शिकवू नकोस. मी तुला काय सांगतोय तेच ऐकायचं. काय म्हटलो मी, काय म्हटलो. मग तेच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. नालायक माणसा, हा? जरा विचार करून बोल. काय विचार करून. अरे ते राजे कुठं आणि तू कुठं. हा. कुठं श्याम करणं मारू आणि कुठं दानू कुमाराचं गाडाव. अरे राज कुलामध्ये तुम्ही दोघांनीही जन्म घेतलात. अरे ते कसे आणि तू कसा. हे म्हण आहे ना. काय काय म्हण. गाडवाला गुळाची चव काय माहिती. गाढव. अरे एवढंच काही. रत्न जडी तो पिंजरा काग खोल फल अमृत काही. रंग देखो भाई जाती तो बाहून जाही. अरे चिक्की वाळू आणि कडुइंद्रन कसे दिसत आहे. दोन्ही हे सारखेच दिसतात. दोन्हीची रेघाही सारखीच दिसतात. चिक्कू वाळू खाल्ल्यानंतर कसं लागत आहे, एकदम गोड. आणि कडुइंद्रावन खाल्ल्यानंतर ते कडूच. तसे माझे महाराज चिक्कू वाळू आणि तू मेल्या कडुइंद्रावन आहे. मला कडू इंद्रावण म्हणायचं नाही, मी फार गोड आहे. आत्मज्ञानाचं काम विचार करून बोलत जा. काय भाऊजी डोळ्यावरची पडदे बाजूला सारा. का मी कोण आहे चांगल्या नजरेने पहा. हा, अशी वाईट भावना करू नका. बर भावना करा. अहो तुमचाच आधार होता आम्हाला. हा. तुम्ही काय बोलताय. अहो काय बोलताय. काय वाईट बोललोय मी. दरबार हे पिंजरा आहे पिंजरा. हा. ह्या पिंजऱ्यामध्ये वाईट असतं, वंगाळ असतं, चांगले असतात. बर. पण आपण राजकुलामध्ये जन्म घेतलेला आहे. ह्या पिंजऱ्यामध्ये माहित आहे का काय एक पोपटाचा पिंजरा असतो. असेल असेल, पण त्या पोपट्याला काय काय खाऊ घालतात. गोड पदार्थ तो खातो. आणि त्याला पिंजऱ्यामध्ये सोडल्यानंतर तो कुठे जातो.
तो बगीच्यामध्ये जातो. जात असेल. त्याच पिंजऱ्यामध्ये जर कावळा जर कोंडला तो शोभिवंत दिसेल का? नाही दिसणार. त्याला गोड पदार्थ खायला दिले तो तो खाणार. पण समजा त्या कावळ्याला जर पिंजऱ्यातनं बाहेर सोडला तर तो कुठं जाईल? तो नरकातच तोंड बुडवणार. तसा तो डोम कावळा आहे. सत्यवती हा, फार झेप घेतली. मी दुसरं काय वाईट बोललो आता उघडच बोलतो. सत्यवती, माझं प्रेम तुझ्यावरती आहे. ते मला प्रेम द्यायलाच पाहिजे. अरे आतापर्यंत जवानी वाया घालून इथपर्यंत आलो फक्त तुझ्या रूपाकडे सौंदर्याकडे बघून दिवस काढले. भाऊजी काय बोलताय? अहो, या हाताने तुम्हाला 4 गात चारले. लहान मुलासारखं मी तुम्हाला वागवलं. कधी मी तुम्हाला पोरकं समजलं नाही. माझ्या पोटच्या मुलासारखं तुम्हाला मी वागवलं आणि तुम्ही असं बोलताय? अहो, मी भाऊचं नाही तुमची, मी तुमची आई आहे. अरे ते मन आहे ना, बायको बिछाण्यावर येऊ देऊ ना म्हणून आईचा बिछाना चढायची जात तुझी. हा, बरं जाऊ दे. माझं चुकलं. आता तुमची परीक्षा बघितली मी. माझं चुकले. अशी चुकलं. अशी परीक्षा बघतात. काय मिळालं तुम्हाला? नकोय मला तुझं प्रेम. जा. तुझी कोण वाट पाहत होत? मला अशा कित्येक. जा, नको तू. मला नको तुमचं प्रेम. मला बस फक्त एक वस्तू तुम्हाला द्यावी लागेल. काय? राज्याचा दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या. भाऊजी, दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या? हो. अहो, तुमच्याकडे काय आणि माझ्याकडे काय वेगळं आहे का? भाऊजी, महाराज वरून नुसते 4 दिवस सुद्धा झाले नाहीत तवर तुम्ही दस्तऐवज मागता. सगळ्या गोष्टीला दम धीर असतो तर हा तर आपला राजभार आहे. भाऊजी, रात दरबार भरल्यानंतर त्यामध्ये काय विषय घडल त्यानंतर ठरवायचं असतं. तुम्ही आम्ही ठरवणार कोण? मग ना घाट का ना घर का असंच ना. काय माझ्या हातात आहे? काय आहे माझ्या हातात? नाही प्रेम, नाही जीवाला जीव. तिजोरीच्या चाव्या नाही त्या. काय दस्तऐवज नाही. मी मालक कसा व्हायचो? भाऊजी, मी कशावर मालक सांग नुसता नावाचा. विचार करून बोला. काय? काय बोलताय तुम्ही? तर तुमच्या हो, चांगला बोलतोय मी. काय दारू पिलो नाही, कुठलं व्यसन नाही, निशा नाही केली मी. वाह! चांगला बोलतोय मी. म्हणजे याच्यासाठी ऐकून घ्या मी काय बोलतो. मला माहित आहे. काय? भाऊजी, महाराज सरकार आजाराने मेले नाही. माझ्या महाराजांचा खून झाला आणि दुसरं कोणी नाही, तो केला. नालायक, काय मिळालं तुला? किती हुशार. 4-5 दिवसानं म्हणे मी खून केला. खून काय मिळालं तुला? खून काय मिळालं? आता मिळवायचं आहे मला. मला हे पाहिजे. अरे नालायका, चुप! हे पाहिजे. हे काय झोप काय? या राष्ट्राचा दस्तऐवज चितुरीच्या चाव्या. अरे तुझा बाप अजून जिवंत आहे. कोण बाप? कोण? माझा वसंत. या राजीचा गादीचा मालक हा तोच होणार आहे. माझा बाप? हा, ते मिळमिळे वसंत. मिळमिळ? तो माझा बाप का? तुला बघायचा आहे बाप माझा? काय करणार? काय करणार आहे? काही करणार. काय करणार आहे? ए शबाब, ए हाय शबाब, कुठे गेला होता? आम्ही इथेच होतो की मागच्या दरवाजा. मी हा आवाज येतोय कुठे? मागच्या दरवाजा होतो की आम्ही. काम केला. काढण्यान नाही नाही. बेड्या घाल ताबडतोब. घे, काय करू? घे ते बेड्या घे. घाल. भाऊजी, मला पेढे घालू नका. माझी लहान मुलं आहेत. मला पेढे घालू नका. माझा बाप कोण आहे ते मला बघायचं आहे ना. माझा बाप ना, बघतो ना बाप कोण आहे. इतका उशका रे. व्हिडिओ तर सगळं करून द्या की. काय मिजाज करताय का तुम्ही? हा
अहो ही बेड्या तर सरल्या करू द्या की बेड्या न हे आपलं बेड्या बेड्या बांध बांध लवकर ताबडतोब बांध. काय करू बांधायचे अजिबात बोलायचं नाही. हिला बांधून टाकायचं. तुम्ही का थांबलाय कशात थांबलाय कोण म्हणते बांधलं बांधलं होय आणि काय धक्का दे गेल्या का त्याला मग काय काय करू? काय काय हा? कोणाला बांधायची कुणाला कुणाला बांधायची कुणाला बांधायचं अरे इकडं तुला इकडं सांगितलं का मला नाव सांगितलं का काय नुसतं बांधा बांधा नाव तू सोड बांध 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 कुणाला अरे अजून मला किती किती गाठी सोडतो यात तिकडे बांध कुणाला बांधू कोण उभा आहे ती बांध त्यांना हो त्यांच्या अन्नावरती आमची लेकरं बाळा पोचले तात्यासाहेब बर बर मी मिरजेला जाऊन भीक मागून खातो स्टँडवर बर ह्यातला सर्व्हिसवर मुत तुम्ही बर मला गरज नाही मला गरज नाही या सर्व्हिसची अरे माझ्या ऐक काय सर्व्हिस साठी बोंबल हिंडत्यात आणि तू सर्व्हिस असून सोडतोय ए भीक मागून खातो स्टँडवर हं? हा मला गरज नाही अरे ऐक माझं काय 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 का असं कर इथं राहा चार ते कपडे नको काढूस कपडे काय विनाकारण बदलतोय नाही 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 मला ह्या कामाची गरजच नाही जिथे अन्याय नाही अन्याय होतो न्याय नाही तिथे हवाच का तुला काय करायचं आहे बाकीचं काय करायचं चा चल जातो की मग चल चा चल चल जातो की मग अरे जा ना बाबा जातो की लवडू ए जा म्हणतोय जातो की लवडू अरे लवडू लवडू जातो की मग चल चल चालतो चाल बाहेर हो चालतो जातो की बाहेर चालतो हो चाल हा? हा, का मग? चाल चाल चला निघालो की. चाल बाहेर हा? बाहेर चाल म्हणजे बाहेर चाल काय रे? चाल की बाहेर मग जा जा निघालो जा म्हणतोय नाही गेल्यावर काय करणार आहे? काय करणार काय करणार नाही गेल्यावर काय करणार मी कोण आहे मी कोण आहे विषय कोण कोण विषय कोण काढला कोण विषय चल 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 जाऊ चाल लोक दुसरा बसू भरतो मी चाल रे जा अरे जा की रे चाल जा की ए जाऊ दे गेला काम तर. छोटं सांगितलं काम सोडून गेलं जाऊ दे गेला तर मी आहे की. जा गेला तर हा. बस. हा.